धुळे जिल्हा रुग्णालयात नर्सनं संप पुकारलेला आहे। प्रलंबित पदोन्नती आणि विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला। यावेळेस जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी नर्स आक्रमक झालेले आहेत। घाटी रुग्णालयातील नर्स काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झालेला आहे। हमारी यूनियन अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसरामध्ये शाळेजवळ असलेलं देशी दारूचं दुकान हे दुकान दुसरीकडे हलवण्यासाठी म्हणून अनेकदा मागणी करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं अखेर नागरिकांनी आमरण उपोषण पुकारलेलं आहे। हे दुकान दुसरीकडे स्थलांतरित करेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका नागरिकांनी मांडलेली आहे। बंद करा, बंद करा, बंद करा। शिर्डीमध्ये नक्षा प्रकल्पास प्रारंभ झालेला आहे। केंद्र शासनानं शहरी भू अभिलेखाचं डिजिटलायझेशन करण्यासाठी म्हणून हा प्रकल्प सुरू केला। देशातील 152 नगरपालिकांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे सुधारित नकाशे तयार करता येणार आहेत। शिर्डीतल्या साई मंदिर परिसरात भीक मागणाऱ्यांची धरपकड सुरू आहे। यामध्ये 100हून अधिक भिक्षुकरी जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। शिर्डी पोलीस, नगर परिषद आणि साई संस्थानाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आलेली आहे। संपूर्ण माहिती आणि वैद्यकीय तपासणी करून भिक्षुकऱ्यांची रवानगी भिक्षुकरी गृहामध्ये करण्यात येणार आहे। रायगड जिल्ह्यात पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। जमिनीला हादरे बसून भूगर्भातून आवाज आला।